नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू सुकीर्त जी। आणि मी आलेलो आहे वर्कलाला आणि काय जागा आहे म्हणजे ही प्लेस बघा तुम्ही, जबरदस्त आहे। ते तुम्ही 2 दिवस नाही, 4 दिवस नाही, 8 दिवस सुद्धा एक्सप्लोर करू शकता। पण तुमच्यासाठी मी सांगणार आहे अशा 10 गोष्टी ज्या तुम्ही एक्सपिरियन्स करायला पाहिजेत आणि बघायला पाहिजेत वर्कलाला। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। सुंदर समुद्र किनारे, एकदम रोमॅन्टिक असे क्लिफ वॉक, बाइक राइड्स, वेड लावणारं बॅकवॉटर, एकदम कूल कॅफेज, खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज। अरे अरे सगळे इथे। सगळ्यात आधी तुम्हाला मी जिथे राहतोय ते ठिकाण आणि तिथे जाणारा रस्ता दाखवायचा, त्यानंतर बाकी सगळ्या गोष्टी माहिती आपण नंतर बोलूया। चला माझ्या मागे। हा रस्ता आहे ना, म्हणजे फक्त बघा की इथे समुद्र आणि हा रस्ता थोडासा रिस्की नाही म्हणणार मी, पण थोडासा आहे रस्ता। हा ऍडव्हेंचरस म्हणेन हा रस्ता। छोटासा प्रायव्हेट असल्यासारखा बीच आहे। तर हे आहे राहण्याचं ठिकाण आणि हा आहे समुद्र किनारा। तर इथे कसं यायचं, काय गोष्टी बघायच्या, सगळं बोलूयात। आणि मुख्य म्हणजे हे ठिकाण गोव्यापेक्षा लई म्हणजे लई स्वस्त आहे। इतक्या वर्षामध्ये केरळचा हा भाग मी का नाही एक्सप्लोर केला असं मला वाटून गेलं। तर त्रिवेंद्रम पासून फक्त 30 किलोमीटर अंतरावर आहे वर्कला। तासाभरात तिथे पोहोचता। तिथल्या प्रसिद्ध मंथरा टेम्पलच्या मागे आमचं रिसॉर्ट होतं। भाई गाडी पुढे गेली आणि थेट कड्यावरच। आजपर्यंत पार क्रोएशिया पासून ते बाली पर्यंत खूप भारी कोस्टल रोडवर ड्राईव्ह केलंय, पण हा जो रस्ता होता ना, म्हणजे या रस्त्यावर गेल्या गेल्या संपूर्ण प्रवासाचा थकवाच निघून गेला। यस तर मंडळी, फायनली पोहोचलेलो आहोत वर्कलाला। आणि दर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रिसॉर्ट टूर किंवा विला टूर देत असतो, जिथे आम्ही राहतोय ते ठिकाण कसे तुम्हाला दाखवत असतो। तर आम्ही राहतोय वर्कलामध्ये मादात हिल रिसॉर्ट। आणि हे बघा, हे असे कॉटेजेस आहेत आणि याची खासियत म्हणजे हे कॉटेज आहे, ही भिंत आहे आणि डायरेक्ट याच्या समोर कम्प्लिटली समुद्र आहे। आणि मला दाखवतो, इथे सिटिंग एरिया आहे यांचा आणि इथून पायऱ्या चढून तुम्ही वरती जायचं। तर आता 3 आमची कॉटेज आहेत। हे एक आहे, हे एक आहे आणि एक वरचं आहे। पण आम्ही खालचं घेतलंय कारण अथंगवरनं वाकून बघतो, उगाच भीती वाटत राहते। त्यामुळे आमचं कॉटेज हे खालचं आहे। अप्रतिम आहे, कम्प्लिटली केरला स्टाईल कॉटेज आहे। म्हणजे हे जे असे बाल्कनी सारखं असतं ना बसायला, वुडन, आणि इथे कट्टा आणि इथे सिट आउट आहे। आणि भाऊ सिट आउट मधनं डायरेक्ट हा व्ह्यू आहे, ते डायरेक्ट समुद्र आहे। तुम्हाला आधीच का दाखवतोय रूम, कारण नंतर लय कळकट्टा होणार। त्याच्या आधीच जरा रूम बऱ्या अवस्थेत असताना तुम्हाला दाखवावी असं मला वाटतंय। आणि मस्त वुडन, हे असे जुन्याकडे आहे, मॉडर्न स्ट्रक्चर आहे, पण त्यांनी छान ते ऑथेंटिक केरला स्टाईल वाटावं अशी खबरदारी घेतली आहे। बेड फारच छान, इथे पण सिट आउट आहे आणि इथनं तुम्हाला बेडमधनं डायरेक्ट समुद्र दिसतो। छान गोष्ट म्हणजे इथे आरसा आणि प्रॉपर इथे छोटीशी रूम आवरण्यासाठी, म्हणजे बॅगा आणि सगळा पसारा आतमध्ये जातो। हे पण कपाट खूप टेस्टफुली छान बनवलंय आणि वॉशरूम पण प्रशस्त आहे आणि स्वच्छ आहे। तर आता तुम्ही म्हणाल की भाऊ रिसॉर्ट भारी आहे, डायरेक्ट सी व्ह्यू आहे, पण पैसे किती? शेवटी महत्त्वाची गोष्ट पैशांची असते। तर तसं बघायला गेलं तर जर या सगळ्या गोष्टी कन्सिडर केल्या तर गोव्यात जर तुम्ही हे बुक करायला गेलात तर तुम्हाला 10,000च्या पुढे जाईल। पण हे जे एक कॉटेज आहे ते आम्हाला 5,000 रुपयामध्ये पडलं, म्हणजे 5,000 इन्क्लुडिंग टॅक्स। डायरेक्ट सी व्ह्यू आहे, 360 व्ह्यू सी व्ह्यू रूम असं त्याला म्हणतात या रूमला ते। तर 5,000 रुपये, ज्याच्यामध्ये ब्रेकफास्ट इन्क्लूड आहे। पण ऑफ सीझन आहे, हा सप्टेंबर महिना चालू आहे म्हणून स्वस्त आहे। मे बी ऑक्टोबर, डिसेंबर, नोव्हेंबर त्यावेळेस किमती जास्त असू शकतील, पण मला असं वाटतं गोव्याच्या कंपॅरिझनमध्ये वर्कला स्वस्तच आहे राहण्यासाठी, कारण बाकी तर 2,000, 3,000 बॅकपॅकर्स हॉस्टेलसुद्धा इथे आहेत। त्यामुळे जर तुम्ही वर्कला ट्रिप प्लॅन करत असाल तर या प्रॉपर्टीचा विचार नक्कीच करू शकता। हे अजिबात पेड वगैरे नाहीये, पैसे मोजलेत आम्ही। दुपारी जोरदार झोप काढून उठल्यावर बाहेर आलो आणि जो काय नजारा दिसत होता, संपूर्ण वातावरणच बदलून गेलं होतं। हे मादातील रिसॉर्ट आहे वर्कला मधल्या ओडायम समुद्र किनाऱ्यावर, जिथे अजिबात गर्दी नसते। तर 10 मस्ट टू डू मधली पहिली गोष्ट आहे ओडायम बीच।
जो खडकाळ असल्यामुळे फार तिथे खेळता येत नाही, पण या नजाऱ्याचा तुम्ही आनंद घेऊ शकता. वा उर्मिला, कसं वाटतंय? खऱ्या अर्थानं गुड मॉर्निंग झालेली आहे. इतकं खटाखट दिसण्याचं कारण असं पटकन लिफ्टिंट लावलेली आहे. सगळे कालचे कपडे पारुसे आहोत, डोळे चोळत, पण या समुद्राच्या आवाजानं खऱ्या अर्थानं गुड मॉर्निंग झालं. येस, आणि मी म्हणलं तसं की इथे राहतोय आणि इकडून हा रस्ता आहे जो पूर्णपणे समुद्रकड्यावरनं जातो. हे जे समोर दिसतं ना, आय थिंक दुसरं दिसत असेल, पुढे जाऊन दाखवीन. तर तो आहे वर्कला क्लिफ, जो प्रसिद्ध आहे ना, जिथे मार्केट आहे, कॅफे आहेत. पण आम्ही त्याच्यापासून जरा लांब राहतोय, जरा निवांतपणा इथे म्हणून. आम्ही चाललो होतो आपल्या दुसऱ्या स्पॉटला, ज्याचा रस्ता ओडायन बीचच्या बाजूनेच जातो. तिथे गाडीने पण जाता येतं, पण आम्हाला चालतच जायचं होतं. त्याचं कारण म्हणजे भाऊ, हा व्ह्यू आणि हा रस्ता, जो काही रस्ता आहे ना, त्याला तोड नाही. या जागेच्याच आम्ही प्रेमात पडलो. बाजूला सुंदर कॅफे, देखणे कॉटेजेस आणि उजवीकडे समुद्र. पण कसे, व्ह्यू किती भारी असला तरी सकाळपासून कुठलंही उत्तेजक द्रव्य घेतलं नव्हतं. पण वाटेतच मस्त कॅफे लागला आणि तिथूनच घेतली झकास फिल्टर कॉफी, जी फक्त 30 रुपयांना होती. म्हणजे या लोकेशनवर असून सुद्धा फक्त 30 रुपये. मग आमच्या रिसॉर्ट पासून अगदी 15 मिनिटांचा वॉक करून आम्ही पोहोचलो आपल्या दुसऱ्या स्पॉटवर, ज्याचं नाव होतं ब्लॅक सँड बीच. तर हाच आहे ब्लॅक सँड बीच. म्हणजे खूप जास्त ब्लॅक नाहीये, म्हणजे बघा की फक्त एक छोटासा पॅच आहे, तो ब्लॅक आहे म्हणून त्याला ब्लॅक सँड बीच म्हणत असावेत. पण खूप छोटासा आणि मस्त बीच आहे. म्हणजे फक्त पाण्यात जास्त जाऊ नका म्हणलेत, कारण पावसाळा असल्यामुळे कसल्या लाटा आहेत जबरदस्त. तिथून पुढे अजून एक समुद्र किनारा आहे असं कळलं, म्हणून 2 मिनिटाचे अंतर चालून पुढे गेलो तर तिथे अजून एक होता ब्लॅक सँड बीच. हा पण ब्लॅक सँड बीच दिसतोय, कारण इथे सुद्धा पूर्णपणे काळीच माती आहे. पण गावकरी म्हणले की त्याला पण ब्लॅक सँड म्हणतात आणि याला पण ब्लॅक सँड म्हणतात. तर कुठला ब्लॅक सँड माहित नाही, पण इथे पूर्णपणे ह्याचे सेशन चालू आहेत, सर्फिंगचे. त्यामुळे ज्यांना सर्फिंग शिकायचंय, प्रॉपर यांचे कोर्सेस आहेत, 4-4 दिवसाचे, 2-2 दिवसाचे. तर तुला करायचं का सर्फिंग? नाही, याच्यातले खूप सारे जण सर्फिंग शिकतच नाहीत, फक्त आपटायचे पैसे देते. सगळे आपटतायत आणि त्यांच्या बोर्डवर दनादन आपटतायत आणि ते बघून भीती वाटते, कारण त्याला मिठाचं पाणी लागणार आहे. हो, तेच आहे. कारण कसं आहे की ते तुम्ही पालथं झोपायचं आणि मग तुम्हाला एका पॉइंटला तुम्हाला उभं राहावं लागतं त्याच्यावरती, आणि ती सगळ्यात डेंजरस गोष्ट आहे. हे जे दिसतंय ना समोरचं, तेच आहे नॉर्थ क्लिफ, म्हणजे जे मेन वर्कला टाउन किंवा वर्कला मार्केट जे आहे ते तिथेच आहे. आपण नंतर दुपारी जाऊयात. आता परत जाऊन चहा मारूयात मस्त. मस्त फेरफटका मारून आमच्या राहण्याच्या ठिकाणी ओडायन बीचला पोहोचलो आणि महत्वाचं काम केलं ते म्हणजे 6 लोकांसाठी 3 स्कूटर रेंटवर घेतल्या. एका स्कूटरचं एका दिवसाचं भाडं 500 रुपये आणि पेट्रोलचा खर्च जेवढा लागेल तेवढा. गाडी घेतल्या घेतल्या जीवाचा वर्कला करायचं ठरवलं आणि भटकायला निघालो. भाऊ, स्पॉट कोणता पण असो, पण दरवेळी तिथे जाण्यासाठी हा जो काही रस्ता लागत होता ना ओडायन बीचचा, फुल पैसे वसूल. आणि तिथून 10 मिनिटात आम्ही पोहोचलो आमचा तिसरा स्पॉट, वर्कला ॲक्वेरियम. तर या ॲक्वेरियमचं तिकीट होतं 50 रुपये. फक्त आम्हीच आहोत, सगळे मासे झोपले असतील तर उठवावं लागेल लाईट लावून की उठा. तर हे आहे प्रसिद्ध ॲक्वेरियम आणि इथे खूप साऱ्या प्रजातीचे मासे आहेत, खाण्यासाठी नाहीत, बघण्यासाठी. आणि कासवं सुद्धा आहेत असं कळलेलं आहे. तर बघूयात कोण कोण जागे. दुपारची वेळ. इथे वेगवेगळ्या प्रजातीचे मासे होते, पण खरं सांगायचं तर खूपच ॲव्हरेज ॲक्वेरियम आहे. म्हणजे माशांचे प्रकार खूपच लिमिटेड आहेत आणि अजिबात मेंटेन न केल्यामुळे उदास असं हे ॲक्वेरियम दिसतं. आवर्जून नाही गेलात तरी चालेल, पण सोबत जर लहान पोरं असतील आणि आमच्या पोरासारखा जर प्राणी मित्र असेल तर जाऊ शकता. या माशाचं नाव आहे ऑस्कर. 10 मिनिटात ॲक्वेरियम बघून झालं आणि भुका लागल्या. पण आम्हाला हॅपनिंग ठिकाणी जायचं होतं, त्यामुळे बाईकवरून तिथून पुढे 10 मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या आपल्या चौथ्या ठिकाणी गेलो, ते म्हणजे प्रसिद्ध वर्कला नॉर्थ क्लिफ, म्हणजेच समुद्रकडा. क्लिफ चालू होण्याच्या आधी हेलिपॅड लागतं आणि तिथे हेलिकॉप्टर येतं का नाही माहित नाही, पण 2 व्हीलर आणि 4 व्हीलर पार्क करता येतात. तिथून चालत चालत नॉर्थ क्लिफवर जाता येतं. तिथे प्रसिद्ध रेस्टॉरंट आहेत, मार्केट आहे, एकदम हॅपनिंग एरिया. बरेच लोक इथं राहणं पसंत करतात, पण हा एरिया खूपच जास्त गजबजलेला असल्यामुळे आम्ही इथे नाही राहिलो. थेट समुद्रकड्यावरती हॅपनिंग मार्केट, वॉकिंग स्ट्रीट सुद्धा आहे. उजवीकडे दुकानं, कॅफेज आणि डावीकडे समुद्र. पण इथल्या वाइब्स कमाल होत्या. इथे तुम्ही रात्री सुद्धा नक्की जा, कारण रात्री उकडत नाही, गार हवा असते.
लाईव्ह म्युझिक चालू असतं, फुल लाइटिंग केलेलं असतं, जे काय वातावरण असतं. त्यामुळे डिनरसाठी आम्ही इथेच जात होतो. इथे मस्त जेवण केलं. वर्कलामध्ये जे काही कॅफे आहेत ना, म्हणजे फक्त कॅफेसाठी तिथे जायला पाहिजे. आता कुठले कॅफे भारी आहे, खायला काय मिळतं, व्ह्यू कुठला चांगला, याचा वेगळा व्हिडिओ घेऊन येतोय. पण 10 गोष्टींपैकी आपली 5वी मस्ट टू डू गोष्ट म्हणजे इथले कॅफेज, जे एक्सप्लोर करायलाच पाहिजे. आता कड्यावरून समुद्राचा व्ह्यू लय बघितला होता, पण आम्हाला असा बीच हवा होता जिथे पाण्यात जाता येईल, खडकाळ नको. त्यामुळे आम्ही वर्कला मधल्या 3ऱ्या बीचवर जायचं ठरवलं, जो आहे आपला 6वा स्पॉट, तो म्हणजे एडवा बीच, जो ओडायमपासून अगदी 1 किलोमीटर अंतरावर आहे. आणि तिथे बाईकनी पण आरामात जाऊ शकता. बाईक पार्क केली आणि थेट बीचवर. एकदम छोटा आणि कोझी बीच आहे, स्वच्छ सुद्धा आहे आणि इथनं सनसेट बेस्ट दिसतो. एवढे समुद्र किनारे बघितलेत, पण कसला बेस्ट आहे हा समुद्र किनारा. याचं नाव आहे एडवा बीच. तर त्याचे डिटेल्स आणि नाव मी खाली दिलं असेल डिस्क्रिप्शन मध्ये. पण छोटासा बीच आहे आणि आम्ही खरं तर ब्लॅक सँड बीच बघितलाय, पण इथे सुद्धा ब्लॅक सँड आहे. बऱ्याच ठिकाणी इथे ब्लॅक सँड आहे, पण त्याच बीचला फक्त ब्लॅक सँड म्हणतात का मला माहित नाही. मस्त बीच आहे, फक्त आत जाणं खूप डेंजरस आहे, खूप खोल आहे. त्यामुळे त्यांनी आम्हाला सांगितलं की अजिबात पाण्यात जाऊ नका, फक्त पाय भिजवा. सध्या पावसाळा असल्यामुळे डेंजरस आहे, नाहीतर तुम्ही खेळू शकता या बीचवरती. सुरेख मस्त सूर्यास्त होतोय समोर आणि छान स्वच्छ. फक्त आम्ही होतो, बाकी कोणी नाहीये इथे. संपूर्ण बीचवरती फक्त आम्ही आहोत. बेस्ट. एकही फेरीवाला नाही, एकही दुकान नाही, सुरेख बीच आहे. तिसऱ्या दिवशी सकाळी आम्ही दोघंच निघालो नव्या बीचवर जाण्यासाठी, जो आहे आपला 7वा स्पॉट, कपिल बीच. खरं तर हा बीच काय फार ग्रेट नाही, पण तिथे जाणारा रस्ता जबरदस्त. या बीचची खासियत म्हणजे इथे उजव्या बाजूला बॅकवॉटर आणि डाव्या बाजूला समुद्र किनारा, ज्यालाच कपिल बीच असं म्हणतात. संध्याकाळी इथे खूप सारे स्टॉल्स लागतात, दुकानं असतात. त्यामुळे सनसेटसाठी शक्यतो इथे जाऊ नका, पण ड्राईव्हसाठी नक्की जा. आणि जो काय रस्ता आहे ना, लई भारी वाटतं. बीच काय फार ग्रेट नाही. तर पुढचा आपला स्पॉट होता आमच्या राहण्याच्या जागेपासून, म्हणजे ओडायम बीच पासून 13 किलोमीटर अंतरावरती कावेरी एलिफंट पार्क. तिथे गेल्यावर अथांग चेकाळलास. त्याचे सगळे आवडीचे प्राणी होते. पहिलीच होती गंगा हत्तीड, जिने गेल्या गेल्याच हाय केलं. नंतर थंडी वाजत असेल तर साप पण गळ्यात वगैरे तिथे घेऊ शकता. बाकी हत्ती सुद्धा होते, एलिफंट राईड पण असते. पण हत्तींची तब्येत धड नसल्यामुळे एलिफंट राईड बंद होती. मग काय शहामृग, इतर पक्षी सुद्धा होते. खरं सांगायचं तर हा स्पॉट सुद्धा तसा ॲव्हरेजच म्हणावा लागेल, पण आमच्या पोराला ट्रिप मधला हा स्पॉट सगळ्यात भारी वाटला. ऑस्ट्रिच कसा खातोय? कसा खातोय ऑस्ट्रिच? कसा खातोय? बरोबर बरोबर. त्यामुळे तुमच्याकडे कोणी प्राणीप्रेमी असेल तर नक्की इथे जाऊ शकता. कावेरी पार्क पासून पुढे अर्धा तासाच्या अंतरावर अजून एक महत्वाचा स्पॉट होता, ती म्हणजे वर्कला मधली मँग्रोव्ह विलेज. अजिबात चुकवू नये असं हे ठिकाण आहे, जिथे तुम्हाला थेट बॅकवॉटर मध्ये बोटिंग करता येईल. इथे खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज आहे, बनाना राईड आहे, कयाकिंग आहे. पण आम्ही 1.5 तासांची मस्त मँग्रोव्ह बोट राईड घेतली, ज्याचे होते प्रत्येकी 700 रुपये. पारंपरिक केरळी लाकडाच्या बोटीमधून ही राईड असते. मोठ्या तळ्यातून आमची राईड चालू झाली. ही बोट राईड ना शक्यतो आमच्यासारखी संध्याकाळी 4 ते 5 दरम्यान चालू करा, कारण वातावरण मस्त असतं. तुम्हाला सनसेट सुद्धा बघता येईल. मोठ्या तळ्यातून छोटे कॅनॉल चालू झाले.
संपूर्ण मँग्रोव्हचं जंगल आणि त्यातून डोकावणारी नारळाची झाड, म्हणजे जी काय शांतता अनुभवता येत होती ना, त्याला तोड नाही. इतकं भारी वातावरण होतं की असं मस्त चहा मारावा असं वाटत होतं. पण इतक्या मस्त निसर्गात नैसर्गिक पेयच उपलब्ध होतं, त्यामुळे कंपल्सरी हेल्दी गोष्टीच प्याव्या लागल्या. पण भाऊ, जो काय माहोल होता ना, त्यामुळे शहाळ्याच्या पाण्याने सुद्धा तरतरी आली. 1.5 तासाची बेस्ट बोट राईड होती आणि वर्कलाला गेलात तर हा नक्की अनुभव घ्यावा अशी ही गोष्ट. थांबा थांबा, हा बोटिंगचा स्पॉट काहीच नाही, याच्यापेक्षाही भारी बोटिंगचा स्पॉट सापडलाय, जो सुद्धा वर्कला जवळच आहे. म्हणजे तुम्ही आलेप्पी विसरून जाल, इतका भारी स्पॉट आहे. आणि अजून एक स्पॉट आहे, तो पण कम्प्लिटली पैसा वसूल आहे. म्हणजे हे 2 स्पॉट झाल्यानंतर आपली 10 स्पॉटची लिस्ट कंप्लीट होईल. पण या 2 स्पॉटचा मी वेगळा व्हिडिओ घेऊन येतोय पुढच्या भागामध्ये. त्यामुळे रविवार आणि बुधवार अजिबात चुकवायचा नाही. बाय द वे, तुम्हाला जर वर्कलाचा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ हवा असेल, संपूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन, हक्काचा ट्रॅव्हल गाईड, तर मला प्लीज कमेंटमध्ये सांगा. तो सुद्धा नक्कीच व्हिडिओ मी घेऊन येईल. परत भेटूयात, तोपर्यंत हॅपी जर्नी.